but there is no range issue. आता येतोय का व्यवस्थित मीनाक्षी? Yes, Is it ma'am. proper now? Yes, ma'am. Okay. So we will start with the point. Uh, what we were discussing आता previous 2 lectures मध्ये आपण basic terms noise मधले discuss केल्या ज्या which terms are important for you to solve the numericals based on noise. Okay, so all of you are clear with the basic calculation. कारण बऱ्याचदा काय होतं न्यूमरिकल मध्ये तुम्हाला फॉर्म्युला माहित असतो, यू नो द मेथड बट वेअर द मिस्टेक टेक्स प्लेस. की आता जसं फॉर एक्झाम्पल आपण एक फॉर्म्युला बघितलाय काल, टी इक्विव्हॅलेंट नॉइज टेम्परेचर. हाऊ टू कॅल्क्युलेट नॉइज टेम्परेचर? टी इक्विव्हॅलेंट इज इक्वल टू T0 in bracket. What is the formula? F minus 1. F minus 1. मग तिथं नॉइज फिगरची व्हॅल्यू जी आहे दॅट व्हॅल्यू इज एक्सपेक्टेड इन आवर रेग्युलर युनिट. सो दॅट पॉइंट यू हॅव टू रिमेंबर. जर त्यामुळं एसीचे पर्टिक्युलरली फॉर्म्युले लक्षात ठेवताना जेव्हा आपण आता एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन किंवा सॅम्पलिंग रिलेटेड टू द पॉइंट बघू किंवा बरेचसे स्टॅटिस्टिकल फॉर्म्युले तुमचे नॉइज चॅप्टरमध्ये आहेत. मग पर्टिक्युलर फॉर्म्युला लक्षात ठेवताना त्या फॉर्म्युल्यामध्ये which unit you have to take, that points also you keep in mind so that there will not be any mistake in the calculations. जसं PH ची आणि PN ची व्हॅल्यू रेग्युलर असेल तर SNR रेशोचं काय इक्वेशन आहे PS बाय PN. पण जर दोन्ही व्हॅल्यू डेसिबल मध्ये दिले असतील तर इन दॅट केस गडबडीत परत तुम्ही त्याचं डिव्हिजन घ्यायचं नाही. व्हॉट विच ऑपरेशन यू हॅव टू टेक इन दॅट केस? PS minus PM. Subtraction. PS मायनस PN. त्यामुळं लक्षात ठेवा हे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत बिकॉज दीज आर ओनली मेकिंग द सम मायनर मिस्टेक्स इन द कॅल्क्युलेशन. सो नॉइज फिगर जर तुम्हाला डेसिबल मध्ये दिली असेल तर फर्स्ट यू हॅव टू कन्वर्ट इट इनटू रेग्युलर युनिट. त्यामुळं व्हॉट आय विल सजेस्ट यू, जे काही फॉर्म्युले आता इथून पुढे होतील ते तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये सेपरेट नोटबुक केली आहे का सगळ्यांनी अॅनालॉग कम्युनिकेशनला? Yes, ma'am. तुमच्या नोटबुकच्या बॅक साईडला यू स्टार्ट रायटिंग द इक्वेशन्स फ्रॉम बॅक साईड ऑफ युअर नोटबुक. मग त्याच्यामध्ये आता फर्स्ट चॅप्टर मध्ये काय बघितलेत का आपण फॉर्म्युले? कुठले फॉर्म्युले बघितलेत फर्स्ट चॅप्टर मध्ये? कारण मॅथमॅटिकल पार्ट थोडासा एसीसी रिलेटेड अवघड जातो बऱ्याच वेळेस. कारण नॉईज मध्ये आता बरेच इक्वेशन इथून पुढे बघायचे. कुठले फॉर्म्युले बघितलेत आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये? Height of antenna. हाईट ऑफ Height अँटेना of इज इक्वल antenna. टू लॅम्बडा बाय Divided 4. by Height of antenna is equal to lambda by 4. Then what is the relation between C and F lambda? What is that equation? lambda equals to C by F. किंवा C Lambda is equals to F equal lambda. to C by F, or we can say C is equal to F into lambda. Lambda. Then another equation Vmax V minimum. What is the equation of modulation index? M equals to What is Vm the by equation? Vm by Vc. M is equal to Vm by Vc. And what is formula of M in terms of Vmax and V minimum? Vmax V minimum म्हणजे काय? कुठल्या मॉड्युलेशन मध्ये बघितल्यात त्या टर्म आपण? AM FM का PM? AM. AM. AM मध्ये. मग Vmax म्हणजे काय? Vmax means maximum voltage. AM चं maximum voltage, that is Vmax. And V minimum means minimum voltage of AM signal. मग Vmax आणि V minimum. Vmax minus V minimum divided by Vmax plus V minimum. Vmax minus V minimum divided by Vmax plus V minimum. हे बेसिक इक्वेशन बघितलेत. अजून कुठले बघितलेत का फर्स्ट चॅप्टर मध्ये आपण? जास्त फॉर्म्युला नाही आहेत फर्स्ट चॅप्टर मध्ये. परत बेसिक जे काय आहेत बेसिक टर्म्स वगैरे त्याचे युनिट सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा. कुठल्या केसमध्ये कुठलं युनिट तुम्ही घ्यायचंय. तुम्ही जर डेसिबल वापरत असाल तर SNR रेशोचं युनिट असतं डेसिबल. आपल्या रेग्युलर सिस्टीम मध्ये SNR is not having any unit. Like that, whatever are these key points that you note down somewhere at back side of your notebook. फॉर्म्युले लिहा. फक्त फॉर्म्युले लिहू नका.
when you are writing formulae, in bracket or below that you write down what units are expected for the particular terms. So that will be good practice, so that you will get full marks for numericals, whatever are there in case of analog communication. Okay, just wait. Students are waiting. Okay, so in previous lecture we have seen all that statistical parts related to noise. Okay, so today we are going to see the basic equations for noise calculation in various subjects. Actually as a syllabus मध्ये direct point नाहीये, but to understand some points in the syllabus we have to understand this particular formula, which formula we have to use सर्किट नॉइज, वेगवेगळ्या सर्किट मध्ये. फॉर एक्झाम्पल एक रेजिस्टर आहे. आता आपण बघितलंय थर्मल नॉइज मध्ये की थर्मल नॉइज इज प्रेझेंट इन ऑल टाइप्स ऑफ डिव्हाइसेस. थर्मल नॉइज इज प्रेझेंट इन ऑल टाइप्स ऑफ डिव्हाइसेस. मग एक रेजिस्टर असेल तरी त्या रेजिस्टर मध्ये काहीतरी थर्मल नॉइज प्रोड्यूस होतो. इफ मोर नंबर ऑफ रेजिस्टर्स आर देअर इन दॅट ऑल्सो द नॉइज पॉवर इज प्रोड्यूस्ड. सो बेस्ड ऑन how many components are there, suppose एखाद्या सर्किट मध्ये 10 component आहेत, तर each component is going to produce some noise. So whatever is the total noise of that circuit, that is going to be calculated by using addition of all the noise powers present in the different devices. जसं आपण tandem connection मध्ये बघितलं, जर 3 ब्लॉक असतील तर how you are calculating total noise power in that case? आउटपुटची टोटल नॉइज पॉवर कॅल्क्युलेट करतो आपण. PN1 plus PN2 plus PN1 plus PN2 plus PN3. सिमिलरली मग आता याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला की एकच सिंगल रेजिस्टर असेल तर त्याच्यामधली नॉइज पॉवर कशी कॅल्क्युलेट करतो आपण. जर रेजिस्टर सिरियल मध्ये कनेक्ट केलेले असतील तर हाऊ वी आर कॅल्क्युलेटिंग द नॉइज पॉवर. ऑल दॅट पॉइंट्स वी आर गोइंग टू डिस्कस in today's lecture. Okay, so here first equation is given for basic equation for noise power present in any device. पहिले equation कुठलं दिसतंय तुम्हाला? What is the first equation? Basic equation for noise power present in any device. So already we have discussed this equation. Noise power present in any device is given equation. That equation, noise power Pn is given by what is the equation? K into T into del F. Pn is equal to KT into del F. आपण थर्मल नॉइज मध्ये बघितले. मग आता ऑब्विसली हा जो काही नॉइज असणार आहे तो कुठल्या नॉइजशी रिलेटेड असणार आहे, ह्या इक्वेशनने जो नोट करतो आपण तो थर्मल नॉइज. हा ॲव्हलॅन्च नॉइज नाही किंवा हा शॉर्ट नॉइज नाही किंवा व्हाईट नॉइज नाही. बट विच टाइप ऑफ नॉइज इज रिप्रेझेंटेड बाय युजिंग दिस इक्वेशन? Thermal noise. थर्मल नॉइज. मग कुठल्याही डिव्हाइस मध्ये प्रेझेंट असणाऱ्या थर्मल नॉइजचं नोटेशन Pn म्हणजे नॉइज पॉवर ह्या सिम्बॉलने आपण नोट करतो. सो इक्वेशन फॉर Pn इज गिवन ॲज Pn is equal to KT into del F. So K means it is Boltzmann's constant. ह्या व्हॅल्यूज पण लक्षात ठेवा तुम्ही न्यूमरिकल मध्ये. सो दिस इक्वेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट, जे आपल्याला पुढे SNR रेशो मध्ये कॅल्क्युलेट करायचे. और दिस इक्वेशन वी हॅव टू यूज इन द कॅल्क्युलेशन ऑफ SNR रेशो. सो Pn इज इक्वल टू KT into del F. K म्हणजे काय? बोल्ट्झमन्स कॉन्स्टंट. Its value is 1.34 into 10 raised to minus 23 joule per Kelvin. ही व्हॅल्यू लक्षात ठेवा. बऱ्याच इक्वेशन मध्ये आपल्याला लागते. 1.34 into 10 raised to minus 23 joule per Kelvin. हा बोल्ट्झमन्स कॉन्स्टंट आहे. T means what? It is temperature of device in Kelvin. जर आपल्याला समजा 20 डिग्री सेल्सिअस दिलं असेल तर डिग्री सेल्सिअस ॲज इट इज घ्यायचं नाही या फॉर्म्युलामध्ये. काय करायचं?
That degree Celsius we have to convert it into what? Kelvin. So equation already we have seen. 273, that value you have to add. आणि del F म्हणजे काय? What is the term del F here? इथं दिलेलं नाहीये पण आपण डिस्कस केली आधी ती. Del F means what? Noise bandwidth. नॉइज बँडविड्थ. मी एक डायग्राम काढून दाखवली होती तुम्हाला. नॉइज बँडविड्थ म्हणजे काय? तर एखाद्या सिस्टीम मध्ये प्रेझेंट असणारा नॉइज हा त्याच्या नॉइज बँडविड्थने सुद्धा नोट केला जातो. मग नॉइज बँडविड्थ म्हणजे काय? इट इज रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी वेअर वी आर गेटिंग द मॅक्झिमम नॉइज. म्हणजे एखादी सपोज सिस्टीम आहे, त्याची टोटल बँडविड्थ आहे 100 हर्ट्झ. तर त्या सगळ्या बँडविड्थ मध्ये नॉइज प्रेझेंट असतो का? सगळ्या रेंज मध्ये? त्याची जर ऑपरेटिंग रेंज आहे 1 हर्ट्झ ते 100 हर्ट्झ, म्हणजे सिस्टीमची बँडविड्थ किती झाली? 99 हर्ट्झ. पण पूर्ण फ्रिक्वेन्सी रेंज मध्ये नॉइज प्रेझेंट नसतो. त्यातल्या एका ठराविक फ्रिक्वेन्सी रेंज मध्ये नॉइज प्रेझेंट असतो आणि त्या फ्रिक्वेन्सी रेंजला काय म्हणतो आपण? नॉइज बँडविड्थ. मग सिस्टीमची बँडविड्थ आहे 99 हर्ट्झ. पण त्यातल्या समजा 10 हर्ट्झ ते 20 हर्ट्झ एवढ्याच रेंजमध्ये नॉइज प्रेझेंट आहे आणि बाकीच्या रेंजमध्ये कन्सिडरेबली नॉइज कमी आहे. तर मग त्या ह्याची नॉइज बँडविड्थ किती असं म्हणू शकतो आपण? त्या सर्किटची नॉइज बँडविड्थ किती आहे म्हणू शकतो? व्हॉट विल बी द नॉइज बँडविड्थ फॉर दॅट सिस्टीम? 10 हर्ट्झ ते 20 हर्ट्झच्या मध्ये नॉइज प्रेझेंट आहे असं आपण म्हणलं तर नॉइज बँडविड्थ किती होईल त्या सिस्टीमची? 20 मायनस 10. त्याला आपण म्हणतो नॉइज बँडविड्थ. त्या पर्टिक्युलर रेंज मध्ये नॉइज प्रेझेंट असतो पण नॉइज बँडविड्थ म्हणतो. ओके, सो आय विल जस्ट I will check if I am able to share this screen also. From two side it is not possible. Okay, from mobile only I will try. काही images आहेत noise bandwidth च्या. So I will try to show you that images from internet so that it will be more understood to you. Okay. If we see noise bandwidth related images, you will understand that point better. Image दिसते ही सगळ्यांना शेअर केलेली? दिसते का इमेज? 2-3 इमेजेस आहेत बघा. आता ही डायग्राम मी ओपन करते. आता बघा ही सिस्टीम आहे, याच्यामध्ये त्याची बँडविड्थ आहे F1 आणि F2. किंवा जर ह्या सिस्टीमची टोटल बँडविड्थ बघितली तर दॅट इज फ्रॉम दिस स्टार्ट पॉइंट टू एंड पॉइंट. पण तिथे जी पर्टिक्युलर बँडविड्थ दिलेली आहे F1 आणि F2 त्या पर्टिक्युलर बँडविड्थच्या मध्येच नॉइज प्रेझेंट आहे. त्यामुळं व्हॉट एव्हर इज दॅट पर्टिक्युलर बँडविड्थ दॅट इज कॉल्ड नॉइज बँडविड्थ फॉर अ पर्टिक्युलर सिस्टीम. मग आता जे आपण PNचं इक्वेशन बघितलं, अजून काही डायग्राम्स आहेत त्याच्यामध्ये. हे बघा, हिअर इज वन मोर डायग्राम गिवन फॉर नॉइज बँडविड्थ. सी, आता इथं ऍक्च्युली ही डायग्राम आहे. दिस डायग्राम इज स्टार्टिंग फ्रॉम एक्स ऍक्सिस अँड इट इज गोइंग टुवर्ड्स इन द राईट डायरेक्शन. पूर्ण जर सिग्नल तुम्ही बघितला तर समजा आपण स्टार्ट पॉइंट जो आहे त्याचा सेंटरला त्याला A म्हणलं आणि लास्ट पॉइंटला B म्हणलं तर सिस्टीमची टोटल बँडविड्थ किती आहे? फ्रॉम A टू B. पण त्या सगळ्या रेंजमध्ये नॉइज प्रेझेंट नाही. नॉइज कुठल्या रेंजमध्ये प्रेझेंट आहे? सपोज इफ इट इज इन बिटवीन F1 टू F2, then in that case we are calling that particular range as a noise bandwidth. F2 minus F1 हा जो डिफरन्स असेल that we are calling it as a noise bandwidth. Okay, so that is the concept. So this basic equation we were considering. मग जर PN ची व्हॅल्यू आपल्याला कमी ठेवायची असेल तर काय करावं लागेल बघा. K is what? Constant value. T is temperature. आणि एका पर्टिक्युलर ऍप्लिकेशन साठी ह्या डेल F ची व्हॅल्यू सुद्धा काय असते? कॉन्स्टंट असते. मग दोन पॅरामीटर जर वाढले
तर पीएन ची व्हॅल्यू वाढू शकते. टेम्परेचर वाढलं तर, आणि दुसरं म्हणजे काय, नॉईज बँडविड्थ वाढली तर टोटल नॉईज पॉवर त्या सर्किटमध्ये इन्क्रीज होऊ शकते. ओके, दिस इज द बेसिक इक्वेशन. ओके, कॅन यू सॉल्व वन न्यूमरिकल बेस्ड ऑन दिस? कॅल्सी घेऊन बसा एसीच्या लेक्चरला. आय टोल्ड यू प्रिव्हियसली ऑल्सो. Suppose you consider the system temperature is 20 degrees Celsius. Okay, you please note down the values and tell me what is the value of noise power. System temperature is 20 degrees Celsius. 20 degrees Celsius, and if noise bandwidth is in the frequency range of 1 Hz to 10 Hz. नॉइज बँडविड्थची फ्रिक्वेन्सी रेंज सांगते मी, एक्झॅक्टली नॉइज बँडविड्थची व्हॅल्यू नाही सांगितलेली. नॉइज बँडविड्थची फ्रिक्वेन्सी रेंज जर 1 हर्ट्ज ते 10 हर्ट्ज आहे अँड सिस्टम टेम्परेचर इज 20 degree Celsius and you have been asked to calculate the value of Pn. How you will calculate the value? K ची व्हॅल्यू काय येईल? 1.34 into 10 raised to minus 23. हा, टी चं आपल्याला कन्वर्जन कशामध्ये करावं लागेल? केल्विन मध्ये. 20 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती येतं केल्विन इक्विव्हॅलेंट ची व्हॅल्यू? 293 केल्विन. हा, इंटू डेल एफ किती? आता मी काय सांगितलं, फ्रिक्वेन्सी रेंज आहे 1 ते 10. रेंज 1 ते 10 आहे, म्हणजे बँडविड्थ कशी कॅल्क्युलेट करणार तुम्ही? F2 मायनस F1. So it will be 9. मग P10 1 4 minus into 3 into 9. So get value of 10. मॅडम आवाज ब्रेक होतोय तुमचा. हा मॅम. Okay. Okay. What is the value of noise power? You tell me. Now is it clear? 3.53 into 10 raised to minus 20. Minus 20. आणि काय युनिट असणार आहे नॉइज पॉवरचं? Value of will be. Okay, so this type of question can be asked in the MCQ. So I hope you are clear with the first basic. किंवा रिव्हर्सली विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. पीएन ची व्हॅल्यू दिलेली असते and del f value will be given and you will be asked to calculate the value of temperature. मग ह्या फॉर्म्युलाने जी टेम्परेचरची व्हॅल्यू मिळते ती कुठल्या युनिट मध्ये मिळेल तुम्हाला? केल्विन. हा, मग त्याचं परत तुम्हाला सेल्सिअस मध्ये कन्वर्जन करावं लागेल. सपोज 300 केल्विन अशी जर आली ह्याची व्हॅल्यू टेम्परेचरची, तर यू हॅव टू मायनस 273 फ्रॉम दॅट, आणि मग त्याच्यामधून तुम्हाला डिग्री सेल्सिअस टेम्परेचरची व्हॅल्यू मिळेल. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Then next equation we will see, that is very basic equation related to noise voltage. Noise voltage produced in a resistor. म्हणजे जसं मी सांगितलं तुम्हाला की कुठलाही कंपोनंट घेऊ दे त्याच्यामध्ये नॉइज प्रेझेंट असतो. दो यू कन्सिडर कॅपॅसिटर, दो यू कन्सिडर रेजिस्टर, किंवा जर तुम्ही रेजिस्टर कॅपॅसिटरचं कनेक्ट कॉम्बिनेशन कन्सिडर केलं तर कुठलं सर्किट तयार होतं रेजिस्टर आणि कॅपॅसिटर कनेक्ट केल्यावर एकत्र? व्हॉट दॅट सर्किट इज कॉल्ड एज आरसी सर्किट. झालंय का तुम्हाला कॅड मध्ये? काय एनटीए मध्ये झालं? ओके, बट ऍटलिस्ट यू आर नोईंग. मग सेपरेट रेजिस्टर कन्सिडर केला, कॅपॅसिटर कन्सिडर केला, किंवा रेजिस्टर कॅपॅसिटरचं कॉम्बिनेशन कन्सिडर केलं, कुठलंही सर्किट असेल तरी त्याच्यामध्ये नॉइज प्रेझेंट असतो. आपण आता बघणार आहे व्हॉट इज द इक्वेशन फॉर कॅल्क्युलेशन ऑफ नॉइज व्होल्टेज प्रोड्युस्ड इन द रेजिस्टर.
जसं पीएन हे काय झालं, नॉईजचीच व्हॅल्यू आहे, पण त्याच्यामध्ये कुठली टर्म कन्सिडर करतो आपण, नॉईज पॉवर. पीएन म्हणजे काय, नॉईज पॉवर. आणि दुसरी एक टर्म आहे नॉईजशी रिलेटेड, ज्याला आपण म्हणतो नॉईज व्होल्टेज. म्हणजे एखाद्या सिस्टीम मध्ये प्रेझेंट असणारा नॉईज हा नॉईज टेम्परेचर पण आपण बघितलंय. दॅट इज ऑल्सो, म्हणजे कसं असतं की कुठल्याही सिस्टीम मध्ये प्रेझेंट असणारा नॉईज हा वेगवेगळ्या टर्म्स कन्सिडर करून आपण इंडिकेट करतो. जसं की नॉईज टेम्परेचरने सुद्धा तुम्ही त्या सिस्टीमचा नॉईज स्पेसिफाय करू शकता. नॉईज टेम्परेचर कुठल्या ऍप्लिकेशन मध्ये युज होतं म्हणून सांगितलं मी तुम्हाला लास्ट लेक्चरला. नॉईज टेम्परेचर कुठं यूज करावं लागते ती टर्म जास्त करून सॅटेलाइट कम्युनिकेशन मध्ये. म्हणजे जेव्हा सॅटेलाइट कम्युनिकेशन मध्ये आपण त्याच्या लिंक डिझाईन असतात, त्या रिलेटेड प्रॉब्लेम जेव्हा आपण सॉल्व्ह करतो तेव्हा तिथं प्रेझेंट असणारा नॉईज त्या सिस्टीम मधला हा पीएन नी पण इंडिकेट होत नाही किंवा नॉईज व्होल्टेजने पण इंडिकेट होत नाही. तो कशाने इंडिकेट होतो तिथं, नॉईज टेम्परेचरने. मग एखाद्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मध्ये प्रेझेंट असणारा नॉईज दोन पद्धतीने आपण रिप्रेझेंट करू शकतो. एक म्हणजे नॉईज पॉवर, त्या सर्किट मध्ये प्रोड्यूस झालेली नॉईज पॉवर, ही एक मेथड आहे त्याच्यामधला नॉईज रिप्रेझेंट करण्यासाठी. आणि त्याचा फॉर्म्युला आपण बघितला, पहिला फॉर्म्युला पीएन इज इक्वल टू केटी इंटू डेल एफ. तसंच दुसरी एक मेथड आहे ज्या मेथडने तुम्ही एखाद्या डिव्हाइस मधला नॉईज प्रेझेंट करू शकता, अँड दॅट टर्म इट इज नॉईज व्होल्टेज. लक्षात येते का मी काय सांगते? एखाद्या डिव्हाइस मधला नॉईज तुम्ही नॉईज पॉवरने सुद्धा इंडिकेट करू शकता, किंवा त्या डिव्हाइस मधला नॉईज तुम्ही दुसऱ्या कुठल्या टर्मने इंडिकेट करू शकता. कुठली टर्म सांगितली मी आता तुम्हाला? नॉईज व्होल्टेज. नॉईज व्होल्टेज. मग आपल्या इलेक्ट्रॉनिक सर्किट मध्ये एखाद्या सिस्टीम मध्ये प्रेझेंट असणारा नॉईज हा मोस्टली त्याच्या नॉईज व्होल्टेजने इंडिकेट केला जातो. नॉईज पॉवरने सुद्धा केला जातो, पण जे काही जनरल ऍप्लिकेशन्स असतात किंवा जनरल थिंग मध्ये नॉईज पॉवर हे नोटेशन आपण यूज करतो. पण स्पेसिफिकली जेव्हा इलेक्ट्रॉनिक सर्किट डिझाईन आपण कन्सिडर करतो किंवा रिसिव्हर डिझाईन करतो, ट्रान्समीटर डिझाईन करतो, त्या केसमध्ये टेक्निकली कुठली टर्म जास्त कन्सिडर केली जाते नॉईज रिप्रेझेंट करण्यासाठी, त्या सिस्टीम मधला नॉईज व्होल्टेज. व्हॉट इज इक्विव्हॅलेंट नॉईज व्होल्टेज प्रेझेंट इन द सिस्टीम, दॅट टर्म इज युज्ड फॉर इलेक्ट्रॉनिक रिलेटेड नॉईज कॅल्क्युलेशन. मग VN चं इक्वेशन बघायचं आपल्याला. जसं PN चं बेसिक इक्वेशन बघितलं आपण, PN इज इक्वल टू KT इंटू डेल एफ. Similarly, we have to see the equation for VN here. So, what is the equation given for VN? What equation you see for VN here? VN is equal to square root of 4 KT del F into RT. Equation दिसतंय सगळ्यांना? Are you able to see the equation of VN? VN म्हणजे काय? Yes, ma'am. नॉईज व्होल्टेज. पीएन म्हणजे सुद्धा नॉईजच आहे, पण पीएन म्हणजे नॉईज पॉवर आहे. आणि VN म्हणजे काय? इट इज नॉईज व्होल्टेज. सो व्हॉट इज द इक्वेशन ऑफ नॉईज व्होल्टेज? VN, कॅपिटल V आणि स्मॉल n. सो VN इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4 KT del F इंटू RT. आता ह्या इक्वेशन मधल्या टर्म्स आपल्याला माहिती आहेत बाकीच्या. K means Boltzmann's constant. T means what? It is temperature of the device. Del F means what? Noise bandwidth. मग ह्याच्यामध्ये RT means what? RT is representing the equivalent noise resistance of the particular system. मग त्या पर्टिक्युलर सर्किट मधला इक्विव्हॅलंट नॉईज जो आहे तो आपण नॉईज व्होल्टेजने कॅल्क्युलेट करतो. आणि नॉईज व्होल्टेज कॅल्क्युलेशन मध्ये मेन कुठला पॅरामीटर आहे? इक्विव्हॅलंट नॉईज रेजिस्टन्स. म्हणजे एखाद्या सर्किट मध्ये जे काही कंपोनंट असतील त्या कंपोनंटचं ऍव्हरेज कन्सिडर करून जो काही इक्विव्हॅलंट नॉईज रेजिस्टन्स त्या सर्किटचा मिळतो आपल्याला, दॅट नॉईज रेजिस्टन्स इज रिप्रेझेंटिंग द
नॉइज व्होल्टेज प्रेझेंट इन द सिस्टीम. मग आता कन्सिडर करा तुम्ही की एक यू कन्सिडर वन एक्झाम्पल. ओके, आय विल टेक दॅट फर्दर एक्झाम्पल. बेसिक इक्वेशन यू आर गेटिंग. नॉइज रेजिस्टन्स म्हणजे काय हे आपल्याला नॉइज फिगरच्या डेरिव्हेशन मध्ये अजून इन डिटेल समजेल. सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा की व्हीएन म्हणजे काय. व्हीएन मीन्स व्हॉट. नॉइज व्होल्टेज. एखाद्या सिस्टीम मधला नॉइज हा नॉइज पॉवरने पण इंडिकेट केला जातो. त्या नॉइज पॉवरच्या इक्वेशन मध्ये तुम्हाला कुठं रेजिस्टन्स दिसते का टर्म. नॉइज पॉवरचं इक्वेशन काय के टी इंटू डेल एफ. बरोबर आहे. पण व्हॉट इज द इक्वेशन ऑफ पॉवर इन टर्म्स ऑफ व्होल्टेज. पी इज इक्वल टू अंडर रूट. नो पॉवर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर असं इक्वेशन असतं ना पॉवरचं. आता व्हीएनचं इक्वेशन कसं मिळालं त्याचं सुद्धा डेरिव्हेशन पुढे आहे. इफ यू वॉन्ट यू कॅन रेफर इट फ्रॉम नोट्स. इट विल नॉट बी आस्क्ड इन द एक्झाम बट जस्ट फॉर युअर अंडरस्टँडिंग यू कॅन सी दॅट डेरिव्हेशन ऑल्सो. पण ते थोडंसं क्रिटिकल आहे त्यामुळे मी ते एक्सप्लेन करत नाही कारण अननेसेसरी काय होतं मग परत कन्फ्युजन होतं. इफ यू वॉन्ट यू कॅन रेफर इट फ्रॉम द नोट्स. ह्याच्या पुढे जे दिसतं ना तुम्हाला डेरिव्हेशन फॉर कॅल्क्युलेशन ऑफ व्हीएन हे डेरिव्हेशन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारत नाहीत. बट हाऊ यू डिराइव्ह द इक्वेशन फॉर व्हीएन हे समजून घेण्यासाठी पुढचा ऍडिशनल पॉइंट्स मी नोट्स मध्ये दिलेला आहे. बट यू कॅन ओनली रिमेंबर द इक्वेशन फॉर व्हीएन. व्हीएन इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4 KT डेल एफ इंटू आर टी. मग पीएन आणि व्हीएनच्या इक्वेशन मध्ये काय डिफरन्स आहे. इथं कुठली ऍडिशनल टर्म आहे व्हीएनच्या इक्वेशन मध्ये. RT. So this RT is representing the equivalent noise resistance of the system. म्हणजे एखाद्या सिस्टीम मध्ये प्रोड्यूस झालेला नॉइज हा कुठल्या टर्मने इंडिकेट केला जातो. इक्विव्हॅलेंट नॉइज रेजिस्टन्स. क्वाइट ऑब्विसली जर त्या सिस्टीमचा इक्विव्हॅलेंट नॉइज रेजिस्टन्स जास्त असेल तर व्हीएन ची व्हॅल्यू पण काय असणार आहे जास्त असणार. दॅट्स वाय you have to first calculate what is the value of equivalent noise resistance of that particular system and then from that value of equivalent noise resistance you will be able to calculate the value of Vn. Okay, आता एखादा example consider करू आपण. That equation or that numerical we will see. Formula you are getting Vn formula. Vn म्हणजे काय समजलं तुम्हाला. ह्या सगळ्या टर्म्स आहेत ज्या टर्म्स यूज करून आपण एखाद्या सिस्टीम मधला नॉइज इंडिकेट करू शकतो. पीएन आहे व्हीएन आहे आणि व्हीएन कशावरती डिपेंडंट आहे इक्विव्हॅलेंट नॉइज रेजिस्टन्स ऑफ द पर्टिक्युलर सिस्टीम विच इज नोटेड बाय सिम्बॉल एज आर टी. मग आता आर टी ची व्हॅल्यू तुमच्या सर्किट मध्ये कुठले कनेक्शन तुम्ही यूज केलेले आहेत बेस्ड ऑन दॅट आर टी व्हॅल्यू विल बी फायनलाइज. सपोज एकच रेजिस्टर आहे तर आरटी ची व्हॅल्यू काय असणार आहे. सपोज ओनली वन रेजिस्टर इज देअर सो आरटी विल बी इक्वल टू दॅट सेम रेजिस्टर व्हॅल्यू. जर मी फक्त R1 वापरला तर आरटी विल बी इक्वल टू R1. जर मी R1 R2 सिरीज मध्ये वापरले तर व्हॉट विल बी द टोटल रेजिस्टन्स इन दॅट केस R1 प्लस R2. जर मी R1 R2 पॅरलल कनेक्शन मध्ये वापरले त्या सर्किट मध्ये तर आर इक्विव्हॅलेंट कसं बदलणार. आरटी इज इक्वल टू R1 इंटू R2 डिवायडेड बाय R1 प्लस R2. म्हणजे जसं तुम्ही सर्किट मधले डिव्हाइसेस आणि त्याचं कॉन्फिगरेशन चेंज करता बेस्ड ऑन दॅट पॅरामीटर्स युअर इक्विव्हॅलेंट नॉइज रेजिस्टन्स विल बी ऑल्सो चेंज. मग नॉइज इक्विव्हॅलेंट नॉइज रेजिस्टन्स वाढला की त्या सर्किट मधल्या नॉइज व्होल्टेजची व्हॅल्यू सुद्धा काय होते इन्क्रीज होते. ओके, सो दीज आर द बेसिक थिंग्स दॅट यू हॅव टू रिमेंबर. आता इथे जो पुढचा पॉइंट दिसतोय तुम्हाला तो पॉइंट आहे डेरिव्हेशन फॉर कॅल्क्युलेशन ऑफ व्हीएन. ओके, यू कॅन जस्ट गो थ्रू दॅट डेरिव्हेशन टुडे अँड इफ यू रिक्वायर वी कॅन टेक इट इन द क्लास. पण ते थोडेसे स्टेप्स त्याच्यामधले क्रिटिकल आहेत. परत तुम्हाला अननेसेसरीली ते कन्फ्युजन होते म्हणून मी ते घेतला नाही. और शॅल आय टेक इट. You only tell what to do. Or can you read it by your own today? And if not understood, we will discuss tomorrow. Yes, ma'am. Just go through that
अँड इफ म्हणजे ऍक्च्युली एक्झाम मध्ये नाहीत विचारत ते, जस्ट फॉर इफ यू वॉन्ट हाऊ दॅट डेरिवेशन वी हॅव डिराइव्ड किंवा फॉर्म्युला कसा डिराइव्ह केलाय त्याच्यासाठी ते डेरिवेशन आहे. ओके, यू कॅन जस्ट गो थ्रू दॅट. एक रेजिस्टर कन्सिडर केलेला आहे त्यांनी आणि एक नॉईज सोर्स कन्सिडर केलेला आहे. सो व्हॉट इज द इक्वेशन? सो हिअर आय एम टेलिंग, यू कॅन जस्ट rotate your mobile if it is not properly. Okay, I will show. Okay. So that is the equation. इथे इक्विव्हॅलेंट नॉईज सोर्स घेतलेला आहे VN आणि RL हा एक लोड रेजिस्टर त्यांनी कन्सिडर केलेला आहे. सो बाय कन्सिडरिंग दॅट द इक्वेशन फॉर VN इट इज डिराइव्ड. So next we will see one numerical we will consider. So all of you are able to see this numerical? दिसतंय सगळ्यांना? Yes, ma'am. Okay. So here it is asked, so I will read the numerical. Calculate the noise voltage at television noise amplifier. टेलिव्हिजन नॉइज एम्प्लिफायर घेतलेलं आहे इथं. डिव्हाइस कुठला यूज केलाय? टेलिव्हिजन नॉइज एम्प्लिफायर. कॅल्क्युलेट द नॉइज व्होल्टेज ॲट टेलिव्हिजन नॉइज एम्प्लिफायर using a device that has 200 ohm equivalent noise resistance and 300 ohm input resistance. इथं सर्किट दिलेलं आहे, इक्विव्हॅलेंट सर्किट आपण काढलेलं आहे. आता नॉइज हा स्पेसिफिकली कुठल्या डिव्हाइस मध्ये कॅल्क्युलेट होतो म्हणून सांगितलं मी तुम्हाला. आपल्या कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये 3 मेन एलिमेंट्स आहेत, ट्रान्समीटर, रिसिव्हर आणि चॅनल. मग नॉइज प्रोडक्शन हे जास्त चॅनल मध्ये होतं, पण जेव्हा आपण एखाद्या सर्किट मधलं नॉइज कॅल्क्युलेट करतो तेव्हा तो रिसिव्हर साईडला कॅल्क्युलेट करतो. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही जर वेगवेगळे न्यूमरिकल बघितले नॉइज वरचे तर ऑलवेज द पॅरामीटर्स विल बी गिव्हन रिलेटेड टू रिसिव्हर. असं होत नाही की ट्रान्समीटरने हे ट्रान्समिट केलंय आणि तुम्ही नॉइज कॅल्क्युलेट करा. नॉइज कॅल्क्युलेशन हे कुठल्या एंडला होतं नेहमी? इट इज डन ॲट द रिसिव्हर साइड ऑफ द पर्टिक्युलर कम्युनिकेशन सिस्टीम. Mostly you will be given the parameters or devices related to receiver side. मग आता इथं कुठला डिव्हाइस दिलेला आहे त्यांनी? टेलिव्हिजन नॉइज एम्प्लिफायर using a device that has 200 equivalent noise resistance and 300 input resistance. म्हणजे रिसिव्हरला एखादा एम्प्लिफायर सर्किट आहे, टेलिव्हिजनच्या रिसिव्हरला एम्प्लिफायर सर्किट आहे ज्याचं इक्विव्हॅलेंट नॉइज रेजिस्टन्स किती आहे? 200 ओहम आणि इनपुट रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती दिलेली त्यांनी? 300 ओहम. अँड यू हॅव बीन आस्क्ड टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ नॉइज व्होल्टेज. आणि अजून कुठले पॅरामीटर दिलेले? द नॉइज बँडविड्थ ऑफ द एम्प्लिफायर इज 6 megahertz and temperature is 17 degree Celsius. पूर्ण न्यूमरिकल लिहून घेऊ नका, but key terms you can at least note down just for your reference. रिसिव्हर दिलेला आहे त्यांनी. रिसिव्हरचे इक्विव्हॅलेंट नॉइज टेम्परेचर किती आहे? What value is given for equivalent noise temperature of that circuit? Okay, sorry. What is the value of equivalent noise resistance of that circuit? 200 ohm. Equivalent noise resistance किती दिलाय? 200 ohm. आणि प्लस इनपुट रेजिस्टन्स किती दिलेला आहे? 300 ohm. इनपुट रेजिस्टन्स म्हणजे काय? कुठल्याही सर्किटच्या इनपुटला एक त्याची रेजिस्ट करण्याची कॅपॅसिटी असते, दॅट इज कॉल्ड ॲज इनपुट रेजिस्टन्स. मग टेलिव्हिजन नॉइज एम्प्लिफायर हा रिसिव्हरला यूज करतो आपण. मग त्या एम्प्लिफायर मधले कुठल्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत? इक्विव्हॅलेंट नॉइज रेजिस्टन्स इज 200 ohm and 300 ohm is input resistance. And apart from this, the other values given are noise bandwidth is 6 megahertz. Noise bandwidth is given as 6 megahertz आणि टेम्परेचर किती दिलेलं आहे त्या सिस्टीमचं? 17 degree Celsius. And you have been asked to calculate the value of noise
voltage. So what is equation? Vn चं बेसिक इक्वेशन माहिती आहे आपल्याला. Vn is equal to square root of 4 kT del F into RT. हेच इक्वेशन यूज करणार आपण. फक्त आता याच्यामध्ये काय होईल आपल्याला, पहिल्यांदा कुठली व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागेल. दोन रेजिस्टर दिलेत ना त्यांनी, इक्विव्हॅलेंट नॉइज रेजिस्टन्स आणि इनपुट रेजिस्टन्स. मग इथे डायग्राम मध्ये दाखवलंय बघा, इक्विव्हॅलेंट नॉइज रेजिस्टन्स हा आउटपुटला असणार आणि इनपुट रेजिस्टन्स इज ॲट द इनपुट साइड. सो हाऊ यू विल कॅल्क्युलेट टोटल रेजिस्टन्स RT व्हॅल्यू? R equivalent plus R input. R equivalent plus R in. इनपुट रेजिस्टन्सला आपण सिम्बॉल कुठलं वापरलंय? R in. So first you have to use this equation. RT is equal to R in plus R equivalent. R in म्हणजे इनपुट रेजिस्टन्स, REQ means it is equivalent noise resistance. मग टोटल रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? What is the value of total resistance? 200 ohm plus 300 ohm, that is 500 ohm. मग ती 500 ohm ची व्हॅल्यू आपण RT च्या ठिकाणी सबस्टिट्यूट करायची and we have to calculate the value of Vn by using this equation. You can just do that calculation. Just check how much value you are getting. सॉल्व करा ते, फक्त व्हॅल्यूज लिहून घ्या. कारण ह्यात जर न्यूमरिकल नाही समजले तर पुढचं काही समजत नाही. त्यामुळे थोडंसं लिहायला सांगेन मी. फर्स्ट चॅप्टर मध्ये नाही सांगितलं कारण थेरॉटिकल पण जास्त होते. हिअर until and unless you are solving it, you will not understand what mistakes are there in the calculation. Vn ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. एक्झॅक्ट किती येते सांगा मला. 6.92 येते का अजून वेगळी येते? K ची व्हॅल्यू किती घ्यायची? 1.38 into 10 raised to minus 23. T ची व्हॅल्यू 17 डिग्री सेल्सिअस, त्याच्यामध्ये 273 ऍड करून आपण केल्विन मध्ये कन्वर्ट करू. सो T ची व्हॅल्यू येते 290. How much answer you are getting for Vn? What answer you are getting for Vn? Who will tell? किती येते Vn चा? Vn ची व्हॅल्यू किती येते? यस अंकिता? 1 minute. मेथड समजले ना? RT ची व्हॅल्यू किती आली इथं? What is value? 6.92. It is 6.92. 6.92. Noise voltage. So what will be the unit? Voltage. Volt. 6.92 आन्सर आलाय का सगळ्यांचा? You just check. Into 10 raised to minus 12. 6.92 into 10 raised to minus 6 volt means it is 6.92 microvolt. बरोबर आहे. मग जर अजून एखादा नॉइज सोर्स त्याच्यामध्ये ऍड केला कुठला तरी, समजा मी अजून एखादं सर्किट वापरलं त्या रिसिव्हर मध्ये ज्याचा रेजिस्टन्स आहे 100 ओहम, मग RT ची व्हॅल्यू काय होईल? 500 च्या ऐवजी व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ RT इन दॅट केस? 600 ओहम. आणि त्याच्यामधलं नॉइज व्होल्टेज काय होतं? परत इन्क्रीज होते. म्हणजेच एखाद्या सर्किट मध्ये प्रेझेंट असणारा टोटल नॉइज रेजिस्टन्स वाढला
की नॉइज व्होल्टेज काय होतंय, noise voltage will be increased. So that is the thing that we have to understand. Okay, all of you are clear with that numerical? Yes, ma'am. Okay. मॅडम आन्सर एकदा सांगा. अजून एकदा सांगू काय, इक्वेशन सांगू का परत ते, का न्यूमरिकल सांगू, रिपीट करू? आन्सर सांगा लास्टचं. Answer. Answer is 6.92 microvolt. मायक्रो म्हणजे 10⁻⁻12. 6.92 into 10⁻⁻6 volt. -12 येते मॅडम. -12 येते का? Just wait. Others, how much answer you are getting? How much answer you are getting, others? What answer you got? Okay, बघा त्याच्यामध्ये, okay, don't see the screen, it is not there. Intentionally I have not put it there. हे बघा, R ची व्हॅल्यू किती आली, 200 + 300. So what is value of R? 500 ohm. K ची व्हॅल्यू किती सांगितली मी तुम्हाला? 1.38 into 10⁻23. 1.38 into 10⁻23. Then T is 17 degree Celsius, म्हणजे त्याचं इक्विव्हॅलंट केल्विन किती आलं? 290. मग काय येईल तुमच्या कॅल्क्युलेशन मध्ये? स्क्वेअर रूट ऑफ, पूर्ण आधी कॅल्क्युलेशन करा आणि मग त्याचं स्क्वेअर रूट घ्या. 4 into K ची व्हॅल्यू, T ची व्हॅल्यू, डेल F, हे सगळ्याचं मल्टिप्लिकेशन करा आधी. मग जे आन्सर येते त्याचं स्क्वेअर रूट म्हणजे इट विल बी रेज टू 0.5. सो यू जस्ट चेक इट वन्स अगेन. मॅडम डेल एफ ची 6 into 10⁻³ घ्यायचंय का? -3. डेल एफ घेताना 6 into 10⁻². हा, डेल एफ ची व्हॅल्यू किती दिली? 6 MHz. 6 megahertz. So it will be 6 into 10⁻⁶. Megahertz म्हणजे obviously you have to take it as 6 into 10⁻⁶. And then you calculate what is the answer. त्यामुळे ते आन्सर वेगळे येत असेल. हा मॅम. So it is 6.9 microvolt. Correct answer is 6.9 microvolt. Getting now? Yes. Then one more numerical we will consider now. The all of you are getting first answer. What is first? So here the numerical is given as amplifier is operating over a frequency range of 18 to 20 megahertz. Amplifier ची frequency range किती दिलेली आहे? 18 to, स्क्रीन दिसत नाही, काहीच दिसत नाही का स्क्रीन? नाही दिसत. Just wait 1 minute. Now, is it visible now? Yes. Yes, ma'am. Okay. So this numerical are given. Stop झाली.
दिसते दिसते. स्क्रीन दिसते पण स्टॉप झाली. हा आता दिसते. Okay. The frequency range of amplifier is given as 18 to 20 megahertz. You just write down this numerical and try to solve it by your own. We will discuss it tomorrow. You can write down it. Amplifier is operating over frequency range of 18 to 20 megahertz. Amplifier ची frequency range आहे 18 to 20 megahertz. It has 10 kilo ohm input resistance. Input resistance किती दिलेला आहे 10 kilo ohm. Then what is noise voltage produced? What is noise voltage produced if temperature is what is noise voltage produced if temperature is 27 degrees? If temperature is 27 degrees Celsius. म्हणजे written all of you numerical. काय दिलेलं आहे त्या एक्झाम्पल मध्ये ॲम्प्लिफायरची फ्रिक्वेन्सी रेंज काय दिली आहे 18 to 20 मेगाहर्ट्ज. फ्रिक्वेन्सी रेंज दिली आहे 18 to 20 मेगाहर्ट्ज. म्हणजे ही इनडायरेक्टली दे हॅव गिवन द नॉइज बँडविड्थ. किती आहे नॉइज बँडविड्थची व्हॅल्यू 18 ते 20 मेगाहर्ट्ज रेंज आहे. म्हणजे नॉइज बँडविड्थ किती आहे 2 मेगाहर्ट्ज. So noise bandwidth is 2 megahertz. Then noise resistance they have given as 10 kilo ohm. आता इथे एकच रेजिस्टन्स दिलेला आहे. So whatever is that resistance that will be our RT value. RT ची व्हॅल्यू किती येईल 10 किलो ohm. टेम्परेचर किती दिलेलं आहे 27 डिग्री सेल्सिअस. That you have to convert into Kelvin. म्हणजे त्याची व्हॅल्यू येईल 270 Kelvin. And by taking these values you have to calculate the value of Vn. So Vn is equal to square root of 4 kT del F into RT. So you try to solve this numerical. We will discuss it in the next lecture. Is it clear to all? PM चं पण एखादं numerical जरी विचारलं MCQ मध्ये तरी that you should be able to solve that particular numerical and also how to calculate the value of Vn. Is it clear to all? Yes, ma'am. Try to solve this and send me the photo of this. Okay. Only again repeated. Some particular students only they are sending it. Others they are not responding. Don't do that. Okay, so in next lecture we will see the more numericals based on this particular points. Okay, so you just type your roll number in the chat box and then you can leave the meeting.